तर पहा आजच्या लेक्चरला आपण मेजरमेंट ऑफ मॅटर याचं लेक्चर काय पाहणार बघा, फोर्थ पाहणार. याच्या अगोदर आपले 3 लेक्चर झालेले आहेत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण जी कन्सेप्ट डिस्कस करायला घेतली ती आहे बघा मोल. आहे ना बघा, मॉलिक्यूल वेगळं असतं आणि मोल वेगळं असतं. ते पण पाहायचे मोल आणि मॉलिक्यूल मध्ये काय फरक आहे. तर पहिली गोष्ट म्हणून घ्या मोल काय असतं. म्हणजे नेमकी मोल कुणाला म्हणायचं तर काय, इट इज द क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स whose mass in gram is equal to in magnitude to the molecular mass of that substance called mole. म्हणजे कसं मला सांगा बघा की वॉटरचं मॉलिक्युलर मास आपण काल मोजलं होतं बघा. किती आलं ते 18 U. कारण एका ऑक्सिजनचं 16 असतं आणि 2 हायड्रोजनचं 2 असतं. 16 आणि 2 18. याचा अर्थ याचं मॉलिक्युलर मास काय आला 18 U. 18 U आलं. समजून घ्या, 1 मोल वॉटर घेतलं असं कधी म्हणणार ज्या टायमाला तुम्ही 18 ग्रॅम वॉटर घेतलं. मग थोडक्यात तुम्ही काय घेतलं, पाणी 18 ग्रॅम घेतलं. पाणी किती घेतलं, याचा अर्थ तुम्ही पाणी 1 मोल घेतलं. 1 मोलचा अर्थ कळालाय का. 1 मोलचा अर्थ ज्या पदार्थात तुम्हाला 1 मोल काढायचं त्या पदार्थाचं जे मॉलिक्युलर मास आहे ते मॉलिक्युलर मास ग्रॅम मध्ये घेणं. मग त्याला काय म्हणायचं 1 मोल. जसं कार्बन डायऑक्साइड, तर मी कार्बन डायऑक्साइड किती ग्रॅम घ्यावं जेणेकरून मी त्याला 1 मोल म्हणीन. तर पहा कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, मास किती असतं 12 असतं. कार्बनचं किती असतं 12 आणि 2 ऑक्सिजनचं किती असतं 32. एकाचं 16 दोघांचं 32. 16 दुने 32. 32 आणि 12 किती होईल बघा 44. याचा अर्थ तुम्ही 44 ग्रॅम काय घेतलं कार्बन डायऑक्साइड. तर अशा केस मध्ये आपण असं म्हणू की कार्बन डायऑक्साइड आपण 1 मोल घेतलं. तुम्हाला सांगा मोल नावाची कन्सेप्ट सगळ्यांना समजली का. ओके. पण प्रश्न पडतो की मोल कसे काढायचे, आपला मोल कसा कळणार. तर पहा मी म्हणलं बघा आपण असं म्हणूया की या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलंय कार्बन डायऑक्साइडचं. ठीक आहे. तर पहा नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला काय बघा. नंबर ऑफ मोल्सला आपण एन दाखवतो. कशाने दाखवतो, याचा फॉर्म्युला काय मास ऑफ सबस्टन्स इन ग्राम. पण तुम्हाला पेपरला जे क्वेश्चन मध्ये दिले ते किती ग्रॅम दिले, म्हणजे तुम्हाला तो गॅस किती ग्रॅम दिला, तिने दिला किती आणि आपण काय बघा मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. तसे एक एक्झाम्पल घेतलं की मी म्हणलं आपल्याला पेपरला काय दिले 66 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड दिलाय. तिने क्वेश्चन मध्ये दिलं की 66 ग्रॅम काय कार्बन डायऑक्साइड. पेपरला विचार सांगा मग तो किती मोल आहे, कसं काढणार. किती ग्रॅम दिलाय तुम्हाला पेपरला 66 ग्रॅम. किती ग्रॅम दिलाय 66 ग्रॅम. आणि कार्बन डायऑक्साइडचं मॉलिक्युलर मास किती असतं 44. किती असतं तर 66 भागिले 44 करा, उत्तर येईल 1.5 1.5. हे उत्तर आलं मोल मध्ये. कशामध्ये आलं सरांपर्यंत समजलंय ना. म्हणजे पेपरला तुम्हाला नंबर ऑफ मोल काढायला येईल. नंबर ऑफ मोल काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला, पेपर मध्ये तुम्हाला तो गॅस किती ग्रॅम दिलाय भागिले तो जो मॉलिक्यूल आहे त्याचं मॉलिक्युलर मास घ्यायचं. वॉटर असेल तर वॉटरचं घ्यायचं मॉलिक्युलर मास आणि त्याने पेपरला किती दिलं ते घ्यायचं. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का, कुणाला काय अडचण आहे का. याच्या पुढे सांगतो बघा, पेपरला असं आलं की 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत. पेपरला काय आलं 66 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत. यासाठी एक पुढची कन्सेप्ट आहे पहा, जिचं नाव आहे अवोगॅड्रोज नंबर. काय बघा अवोगॅड्रोज नंबर. तर काय अवोगॅड्रोज नंबर, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. म्हणजे सिंपल मला काय म्हणतो असं म्हणा की मला 1 डझन केळी घ्यायची आणि 1 डझन ऍपल घ्यायचं. सांगा 1 डझन केळीमध्ये किती नग येतील मला 12. 1 डझन ऍपलच्या केस मध्ये किती नग येतील 12 येतील ना मला. डझन म्हणजे याचा अर्थ काय असतो 12. मी म्हणलं 1 डझन वया घ्यायच्या आपल्याला, याचा अर्थ किती वया असतात म्हणजे डझन म्हणलं की 12 आपण लक्षात ठेवतो. याचा अर्थ काय डझन म्हणजे 12. याचा अर्थ असा बघा. तसंच की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स आहे ना बघा. तर अवोगॅड्रोज नंबर म्हणजे काय, तुम्ही 1 मोल काही घ्या त्या 1 मोल मध्ये जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ते नेहमी सेम असतात. म्हणजे मी म्हणलं 1 मोल मी काय घेतलं बघा वॉटर घेतलं, याचा अर्थ मी 18 ग्रॅम पाणी घेतलं असेल. मी 1 मोल कार्बन डायऑक्साइड घेतला, याचा अर्थ मी तो किती घेतला असेल 44 ग्रॅम घेतला असेल. किती घेतला असेल पण याचा अर्थ समजून घ्या 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड आहे, 18 ग्रॅम काय वॉटर. पण 18 ग्रॅम वॉटर मध्ये जेवढे पाण्याचे मॉलिक्यूल येतो
तेवढेच कार्बन डायऑक्साइड गॅसमध्ये मॉलिक्यूल एक मोल मध्ये. म्हणजे एक मोल मध्ये जे नंबर ऑफ मॉलिक्यूलची संख्या ती नेहमी काय असते कॉन्स्टंट, आणि त्याच कॉन्स्टंट व्हॅल्यूला दिस नंबर इज कॉल्ड अवोगॅड्रोस नंबर. अवोगॅड्रोस नंबर. आणि अवोगॅड्रोस नंबर डिनोटेड बाय Na. कॅपिटल N काढायचं आणि स्मॉल a च्या पायथ्याशी द्यायचं बघा, बेसला द्यायचं. पुन्हा काय अडचण इथपर्यंत. मग इथं बघा लक्ष ठेवा, एक मोल म्हणजे किती अवोगॅड्रोस नंबरचे मॉलिक्यूल बघा. तर एक अवोगॅड्रोस नंबर एवढे मॉलिक्यूल. एक मोल म्हणजे किती अवोगॅड्रोस नंबर मॉलिक्यूल एक. आणि एक अवोगॅड्रोस नंबर म्हणजे किती मॉलिक्यूल 6.022 into 10⁻23 मॉलिक्यूल्स. म्हणजे एक अवोगॅड्रोस नंबर मध्ये नेहमी मॉलिक्यूल केवढे असतील एवढे. जसं एक डझन मध्ये नेहमी 12 मॉलिक्यूल असतात पहा, किंवा 12 नग असतात, तसं एक अवोगॅड्रोस नंबर मध्ये एवढे मॉलिक्यूल असतात. मग क्वेश्चन पहा, आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. पेपरला असा क्वेश्चन आला, 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्यूल आहेत. नंबर ऑफ मोल नाही, किती नंबर ऑफ काय बाळा मॉलिक्यूल. तुम्हाला सगळ्यांना माहिती बाळा, एक मोल मध्ये किती मॉलिक्यूल असतात. एक अवोगॅड्रोस नंबर एवढे, जो किती असतो 6.022 into 10⁻23 मॉलिक्यूल. मग इथं आपण नंबर ऑफ मोल्स काढले, ते किती आले 1.5. जर एक मोल मध्ये एवढे मॉलिक्यूल असतील तर दीड मोल मध्ये किती असते म्हणा, फक्त दीड ने गुणायचं. दीड गुणिले एवढे अवोगॅड्रोस नंबर. याचा अर्थ बघा, नंबर ऑफ मॉलिक्यूलला म्हणतो मी N. कॅपिटल N म्हणजे काय नंबर ऑफ मॉलिक्यूल. याचा फॉर्म्युला मी लिहितो, नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय अवोगॅड्रोस नंबर. सर्वांना कळले ना. पेपरला क्वेश्चन काय आला म्हणतो तुम्हाला मी, 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड मध्ये किती मॉलिक्यूल आहे. तुम्ही आधी काय करणार, 66 ग्रॅम म्हणजे किती मोल. 66 ग्रॅम म्हणजे किती मोल कसं काढलं की दिलेलं मास भागिले मोलार मास किंवा मॉलिक्युलर मास. दिलेलं मास किती आहे 66. मॉलिक्युलर मास किती आहे कार्बन डायऑक्साइडचं 44. 66 भागिले 44 किती आले दीड 1.5. हा जो नंबर ऑफ मोल आला बघा, त्याला फक्त या संख्येने मल्टिप्लाय करा, तेवढे मॉलिक्यूल त्याच्यामध्ये असतील. सर्वांना क्लिअर इथपर्यंत. कोणाला काय अडचण आहे का नाही. यानंतर पुढच्या कन्सेप्ट कडे एक क्वेश्चन घेऊया. कन्सेप्टच्या अगोदर एक क्वेश्चन घेऊया. ते काय म्हणलं मी, हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर देयर इन 36 ग्रॅम ऑफ वॉटर. है ना, म्हणजे काय म्हणलं वाढलं 36 ग्रॅम पाण्यामध्ये वॉटरचे किती मॉलिक्यूल असतील. तुम्हाला सांगा, मॉलिक्यूल डायरेक्ट काढता येतील का नाही. ते काढण्यासाठी तुम्हाला अगोदर काय काढावं लागेल, नंबर ऑफ मोल्स. तर मला सांगा, नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, गिव्हन मास अपॉन मोलार मास. तर गिव्हन मास किती बघा 36 पाण्याचं, आणि वॉटरचं मोलार मास किती असतं 18. हे बघा किती असतं 18 असतं. 18 एका 18 18 दुने 36 म्हणजे 2 मोल आलं बघा. किती आलं हे 2 मोल. मग तुम्हाला माहिती आहे एक मोल मध्ये किती असतं, एक अवोगॅड्रोस नंबर एवढे मॉलिक्यूल. 2 मोल मध्ये किती असतील, देअरफॉर नंबर ऑफ मॉलिक्यूलला म्हणायचं n. नंबर ऑफ मॉलिक्यूलला काय म्हणायचं आणि n चा फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाय बाय अवोगॅड्रोस नंबर. सांगा नंबर ऑफ मोल किती आले 2. अवोगॅड्रोस नंबर किती असतो 6.022 एकदम बरोबर. आणि यांचा जो काही गुणाकार येईल बघा, तो गुणाकार गुणिले 10⁻23 करा, तेवढे मॉलिक्यूल असतील. तेवढे काय असतील असं बघा, बेदुने 4 बेदुने 4 बेझिरो 0 आणि बेसकी 12.044 इंटू किती वेळा आहे 10⁻23 एवढे मॉलिक्यूल 36 ग्रॅम मॉलिक्यूल बघा 36 ग्रॅम वॉटर मध्ये असतील बघा. मग तुम्ही थोडक्यात 36 ग्रॅम पाणी घेतलं, त्यामध्ये वॉटरचे मॉलिक्यूल किती असतील एवढे. सर्वांना कन्सेप्ट कळली की नंबर ऑफ मोल मॉलिक्यूल काढण्याची. नंबर ऑफ मॉलिक्यूल काढण्यासाठी आधी नंबर ऑफ मोल काढायचे. जे नंबर ऑफ मोल आले त्याला अवोगॅड्रोस नंबरने मल्टिप्लाय करायचं. जे तुमचं उत्तर येईल, जो गुणाकार येईल ते तुमचं उत्तर असेल. सर्वांना क्लिअर इथपर्यंत ओके. यानंतर पहा एक क्वेश्चन पेपर लिहित असतो गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये, हे ना 2 मार्काला येत असतो. काय असतं व्हॅलेन्सी इज ऑलवेज होल नंबर. आपण पाहिलं बघा व्हॅलेन्सी काय असतं. काय असतं व्हॅलेन्सी, द कंबायनिंग कॅपॅसिटी किंवा द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट किंवा इलेक्ट्रॉन म्हटलं तरी काय अडचण नाही. ओके समजलंय ना. म्हणजे एखादा एलिमेंट स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन देतो किंवा किती इलेक्ट्रॉन घेतो, किती शेअर करतो, त्या कॅपॅसिटीला आपण काय म्हणतो बघा
व्हॅलेन्सी म्हणतो. पण तुम्हाला पाहिलं असेल ना बाळा, मी जर म्हणलं सोडियम ऍटॉमिक नंबर किती असतो 11. कॉन्फिगरेशन काय असतं 2,8,1. याला स्टेबल व्हायचं. हा एक इलेक्ट्रॉन काहीतरी मला देईल. म्हणजे याचा अर्थ काय बाळा, जे इलेक्ट्रॉन देतो जे इलेक्ट्रॉन घेतो येतो ती नेहमी होल नंबर मध्ये असतात. म्हणजे ती संख्या नेहमी काय बाळा 1 2 3 4 म्हणजे एक होल नंबर आहे. मग इलेक्ट्रॉन देणं इलेक्ट्रॉन घेणं यालाच आपण व्हॅलेन्सी म्हणतो. मग जे इलेक्ट्रॉन देतोय घेतोय हे नेहमी होल नंबर मध्ये असतं. तर व्हॅलेन्सी पण नेहमी कशामध्ये येईल. मग इथं सिंपल आहे बाळा, तुम्हाला सायंटिफिक रिझन आलं. एक गुड मॅनर काय असतं, जे क्वेश्चन आहे बाळा तो पुन्हा लिहायचा असा आणि कॉमा करून काय म्हणायचं बिकॉज म्हणायचं आणि खाली आन्सर लिहायचं. तर बिकॉज काय बाळा, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट आर गिव्हन अवे or taken up is always a whole number. म्हणजे काय बाळा, the number of electrons that are given away or taken up म्हणजे इलेक्ट्रॉन एलिमेंट देतोय किंवा घेतो ती नेहमी होल नंबर मध्ये असतो. त्यामुळं व्हॅलेन्सी पण काय असते होल नंबर मध्ये असते. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? कुणाला काय अडचण आहे का? यानंतर एक व्हॅलेन्सीचाच एक प्रकार आहे बाळा, ज्याचं नाव आहे व्हॅरिएबल व्हॅलेन्सी. काय बाळा, आता लक्ष द्या बाळा, जनरली 118 एलिमेंट येतो. या 118 एलिमेंट मध्ये जवळपास जेवढे पण एलिमेंट पहा यांना प्रत्येकाला व्हॅलेन्सी एक असते. एक म्हणजे एक नाही, जसं मी म्हणलं कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. 4 सोडून दुसरी कोणी आहे का? नाहीये. मी म्हणलं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. तर 2 सोडून दुसरी आहे का? नाही. याचा अर्थ त्याला सिंगल व्हॅलेन्सी. परंतु काही असे एलिमेंट असतात बाळा, जे एलिमेंट काही वेगवेगळ्या कंडिशन नुसार बाळा वेगवेगळे इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. या केस मध्ये त्यांना व्हॅलेन्सी एकापेक्षा जास्त असतात. मग त्यांना म्हणतो आपण व्हॅरिएबल व्हॅलेन्सी. काय म्हणतो? मग काय, द आयटम्स ऑफ सम एलिमेंट्स गिव्ह अवे म्हणजे देणं और टेक अप डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एकच एलिमेंट काय करतो बाळा, वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन डोनेट करतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वेगवेगळे डोनेट करतो. काही केस मध्ये 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, काही केस मध्ये 3 करतो. जर 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले तर व्हॅलेन्सी 2 येते त्याची. जर 3 केले तर 3 येते. मुद्दा समजून राहिला तुम्हाला? मग इथं काय बाळा, इन सच केसेस दोज एलिमेंट्स एक्झिबिट मोर दॅन 1 व्हॅलेन्सी. म्हणजे अशा केस मध्ये त्या एलिमेंटला एकापेक्षा काय असते बाळा जास्त व्हॅलेन्सी असते. दिस प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इज कॉल्ड व्हॅरिएबल व्हॅलेन्सी. असे काही एलिमेंट पहा, Cu म्हणजे कॉपर, Hg म्हणजे मर्क्युरी आणि Fe म्हणजे आयर्न, म्हणजे फेरस म्हणतो बाळा आपण त्याला. तर कॉपर जो आहे बाळा तो कधी कधी 1 इलेक्ट्रॉन देतो. जर कॉपरने 1 इलेक्ट्रॉन दिला तर व्हॅलेन्सी किती असते 1. कधी कधी कॉपर काय करतो 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो तर व्हॅलेन्सी किती येईल 2. जर 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला तर आयर्न कसं बन बाळा Cu एकदा प्लस. जर 2 इलेक्ट्रॉन दिले तर काय बन बाळा Cu 2 प्लस. जर 1 इलेक्ट्रॉन दिला तर अशा केस मध्ये त्याला म्हणतात क्युप्रस. जर कॉपरने 1 इलेक्ट्रॉन दिला, ज्या टायमाला कॉपरची व्हॅलेन्सी किती असेल 1, त्या टायमाला कसं वाचतं त्याला क्युप्रस. म्हणजे Cu प्लस ला कसं वाचणार क्युप्रस, Cu 2 प्लस ला कसं वाचणार क्युप्रिक. कसं वाचणार? नंतर एलिमेंट कोणता वेळा मर्क्युरी. मर्क्युरीचे 2 व्हॅलेन्सी, 1 आणि 2. जर 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला तर 1 व्हॅलेन्सी, 2 केले तर 2 व्हॅलेन्सी. जर 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला तर Hg प्लस लिहायचं, 2 केले तर Hg2 प्लस लिहायचं. Hg प्लस ला कसं वाचणार तुम्ही मर्क्युरस. कसं मर्क्युरस. आणि Hg2 प्लस ला कसं वाचणार मर्क्युरी. कसं मर्क्युरी. समजलंय? तसं आयर्नचं आहे. आयर्नची व्हॅलेन्सी कधी 2 असते तर कधी 3 असते. जर 2 असेल तर त्याला फेरस वाचायचं आणि 3 असेल तर त्याला काय असतं फेरिक वाचायचं. अशा प्रकारे इथपर्यंतचे टॉपिक तुम्हाला सगळ्यांना समजले का? है ना? आजच्या लेक्चरला जे जे पाहिलं बाळा ते अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. खास करून हा व्हॅरिएबल व्हॅलेन्सी तुम्हाला पेपरला जो तुमचे पेपर येतील आता जवळ त्यामध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटेल. मग पेज नंबर 52 वरती यूज युअर ब्रेन पॉवर त्यामधला हा पहिला क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन तुम्ही होमवर्क करून करायचा. ठीक आहे? काय अडचण नाही. पहा इथं आपण थांबूया.